नागपूर हादरलं. मनपा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय दहशत. आपण पाहत आहात GD न्यूज, बातमी म्हणजे थेट वास्तव. नागपूर महानगरपालिकेच्या नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन 2026च्या निवडणुकीच्या अगदी एक दिवस आधी शहरात घडलेली ही घटना केवळ हल्ला नसून लोकशाहीवरचा थेट हल्ला असल्याचं बोललं जात आहे. घटना कधी व कुठे? दिनांक 14 जानेवारी 2026. वेळ रात्री साधारण 12 वाजताच्या सुमारास. ठिकाण गोरेवाडा, गोरेवरहा परिसर, प्रभाग 11, गटड, नागपूर. नेमकं घडलं काय? भाजपाचे उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर काँग्रेसशी संबंधित 40 ते 50 गुंडांनी मिळून जानलेवा हल्ला केल्याचा आरोप आहे. धारदार शस्त्रांचा वापर करत शिंगणे यांच्यावर सपासप वार करण्यात आले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले शिंगणे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या संपूर्ण घटनेची पुष्टी भाजप नागपूर शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी केली आहे. खळबळजनक आरोप. या हल्ल्यावेळी काँग्रेसचे उमेदवार चाचेंकर हेही घटनास्थळी 40-50 गुंडांसह उपस्थित होते, असा अत्यंत गंभीर आरोप करण्यात येत आहे. काँग्रेस पक्षाने अद्याप यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसली तरी शहरभरात संतापाची लाट उसळली आहे. कडक पोलीस बंदोबस्त असताना हे कसं शक्य? नागपूर मनपा निवडणुकीसाठी संपूर्ण शहरात कडक पोलीस बंदोबस्त, नाकाबंदी, पेट्रोलिंग सुरू असताना 40-50 गुंड एकत्र येतात. धारदार शस्त्र वापरली जातात आणि एका उमेदवारावर मध्यरात्री हल्ला होतो. हे सगळं पोलिसांच्या नजरेआड कसं घडलं? हा प्रश्न आज प्रत्येक नागपूरकर विचारतोय. जबाबदार कोण? या घटनेला फक्त काँग्रेस उमेदवार चाचेंकर आणि 40-50 गुंडच नव्हे, तर तेवढंच जबाबदार प्रशासन आणि पोलीस यंत्रणाही आहे, असा थेट आरोप आता केला जात आहे. जर प्रशासनाने आपली जबाबदारी पार पाडली असती तर निवडणुकीच्या आदल्या रात्री असा रक्तरंजित हल्ला कधीच घडला नसता, असा संतप्त सूर नागरिकांमधून उमटतोय. पुढे काय? गुन्हा दाखल, फेर होण्याची शक्यता. सीसीटीव्ही फुटेज तपासणी. प्रत्यक्षदर्शींचे जबाब. दोषींवर कडक कारवाईची मागणी. GD न्यूजचा सवाल. ही घटना केवळ एका उमेदवारावरचा हल्ला नाही, तर लोकशाही, निवडणूक प्रक्रिया आणि कायदा सुव्यवस्थेवरचा घणाघात आहे. जर यावर कठोर कारवाई झाली नाही तर उद्या मतदान केंद्रावर सामान्य मतदार सुरक्षित राहील का? हा प्रश्न गंभीर आहे आणि उत्तर प्रशासनालाच द्यावं लागेल. आपण पाहत आहात GD न्यूज, बातमी म्हणजे थेट वास्तव.